आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय तुझं मन लागत नाही इथे? तुम्हाला खरं सांगू, मला ना काही सुचत नाहीये। म्हणजे पार्टीत नेमकं काय करायचं असतं ते बघा ना, सगळे हातात ग्लास घेऊन का फिरतात? कोणीच एका जागेवर बसतच नाहीये। इन शॉर्ट तुला बोर होतंय? खरं सांगू तुला, मला पण बोर होतंय। काय करायचं आपण? बाहेर जाऊया? कुठे? अहिल्या मावशींचं घर जवळपासच आहे। मी आदित्यला फोन करतो। आलोच। आणि मग नंतर आपण ही मीटिंग कंटिन्यू करूया, ओके? अरे सारंगचा फोन। स्पीकर वर टाक, बरेच दिवसांनी फोन आलाय। हाय सारंग। भावा, तुझ्या शहरात आलोय मी। घराजवळ आलोय, भेटूयात का फ्री असशील तर? काय बोलतोयस तू? इथे आलायस आणि फ्री आहेस काय? ये डायरेक्ट घरी। नाही ऐक ना, मी एका प्रोग्राम साठी आलो, सो मला इथून निघता नाही येणार। आपण एक काम करूया का, तू इथे ये, प्रोग्राम नंतर आपण इथेच बाहेर भेटूयात ना। येताना पारूला घेऊन ये। मी आणि पारू तिकडे। अरे सावली आहे ना, सावली आणि पारू मैत्रीण आहेत ना लहानपणीच्या, त्यांची एक सरप्राईज भेट होऊन जाईल। ओके चालेल, डन। मी पोचतो तिकडे, मला लोकेशन पाठव। चल ठीक, ये लवकर। खरंच सावली किती गोड मुलगी आहे आणि तिच्या आयुष्यात ती जो संघर्ष करतेय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। हा, मला पण आवडलं असतं रे तिला भेटायला, पण तू आणि पारू जा। आणि हो, तिथे जर तिलोत्तमा मावशी असेल तर तिला म्हणावं मी आठवण काढलीये, आणि जमलं तर येताना तिला घरी घेऊन ये। येस, नक्की। पारू, हा देवी आई। पारू, तुला आदित्य सोबत एका पार्टीला जायचं। मला अगं तिकडे सावली सुद्धा येणार आहे म्हणून। काय? सावली येणार आहे? ठीक आहे। देवी आई, ही विनंती करू का? बोल ना। प्रिया मॅडम घरात बसून लय विचार करायला लागल्यात, अस्वस्थ असतात त्या। मला असं वाटत होतं की त्या जर का आमच्या सोबत आल्या तर त्यांना जरा बरं वाटेल, त्यांचं मन मोकळं होईल। तुमची हरकत नसेल तर आम्ही घेऊन जाऊ का त्यांना आमच्या सोबत? तू बरोबर बोलतेस खरं तर पारू। प्रिया घरी बसून बसून तोच विचार करते, तिला जा घेऊन सोबत। 4 नवीन लोकांना भेटेल तर तिला पण बरं वाटेल। जा, बोल तिच्याशी। बर, आलेच।